जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, कोणी कितीही जवळचा असू द्या, या 3 गोष्टी कधीच दुसऱ्यांच्या हातात देऊ नका, नाहीतर त्या तुम्हाला परत मिळणार नाहीत। मित्रांनो, आजची कथा खूप रोचक आणि ज्ञानाने भरलेली आहे। आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 3 गोष्टींबद्दल ज्या आपण दुसऱ्यांच्या हातात देऊ नयेत। मग कोणी कितीही जवळचा किंवा प्रिय असला तरी त्या वस्तू दुसऱ्यांच्या हातात दिल्यास कधीच परत मिळणार नाहीत आणि जरी मिळाल्या तरी त्या पूर्वीसारख्या राहणार नाहीत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ, आजची माहिती खूप महत्त्वाची आणि प्रेरणादायी आहे। जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्हाला खूपच मौल्यवान गोष्टी शिकायला मिळेल। चला तर मग विलंब न लावता आजची कथा सुरू करूया। मित्रांनो, एकेकाळी एका नगरात एक राजा राहत होता। त्या राजाला मूलबाळ नव्हते। राणीच्या पोटातून एकही मूल जन्माला आले नव्हते। त्यामुळे राजा फार दुःखी असायचा। राजा जेव्हा कधी त्याच्या नगरात जायचा तेव्हा काही लोक त्याला म्हणायचे की हा राजा वांझ आहे आणि त्याची राणी वांझ आहे। हा राजा त्याच्या पूर्वीच्या जन्मात मोठा पापी असावा, म्हणूनच याच्या नशिबात संतान सुख नाही। सकाळी जर कोणी याचा चेहरा पाहिला तर त्याला संध्याकाळपर्यंत अन्न मिळणार नाही आणि त्याचे कोणतेही काम पूर्ण होणार नाही। मित्रांनो, प्रजेच्या अशा गोष्टी ऐकून राजा खूप दुःखी होत असे। राजाला हे चांगलंच माहित होतं की आपल्या प्रजेच्या लोकांना प्रत्येकामध्येच काही ना काही दोष आढळतो आणि जोपर्यंत मला मुलगी किंवा मुलगा होत नाही तोपर्यंत मला त्यांचे टोमणे ऐकावे लागतीलच। या सर्व गोष्टींमुळे राजा आणि राणी खूप दुःखी असायचे। एके दिवशी राजा राणीसोबत आपल्या महालात फेरफटका मारत होता आणि त्याच्या मनात या सर्व गोष्टी चालू होत्या। माझे नशीब काय आहे, देवाने मला राज्य दिले तर राज्याचा कोणीतरी उत्तराधिकारी द्यायला हवा होता। आज माझी अवस्था अशी आहे की मी जिथे जातो तिथे लोक मला कमनशिबी म्हणत टोमणे मारतात। लोकांचे बोलणे ऐकून माझे हृदय छेदून गेले आहे। मित्रांनो, पतीच्या चेहऱ्यावरचे अत्यंत दुःखांचे भाव पाहून राणीला समजले की माझा नवरा नक्कीच कोणत्या तरी मोठ्या दुःखात बुडाला आहे। राणीने ताबडतोब हात जोडून विचारले, महाराज, काय झाले आहे? तुम्ही रोज आनंदी दिसता, पण आज तुम्ही कुठल्या तरी खोल चिंतेत बुडालेले दिसत आहात। तेव्हा राजा म्हणाला, राणी, मला माझ्यावर सोड। मी का दुःखी आहे, मी कोणत्या चिंतेत आहे, तो काळजी करण्याची गरज नाही। तेव्हा राणी म्हणाली, महाराज, असे का बोलत आहात? मी तुमची पत्नी आहे। जर तुम्हाला कोणत्या गोष्टींची चिंता असेल तर मला त्याबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्या दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी माझे कर्तव्य बजावत आहे। महाराज, तुमचे दुःख, तुमची चिंता, माझे दुःख, माझी चिंता आहे। तुमच्या मनात जे काही चालू आहे ते कृपया मला सांगा। आपल्या प्रिय राणीचे असे बोलणे ऐकून राजा राणीला म्हणाला, राणी, माझ्या चिंतेचे कारण जर तुला जाणून घ्यायचे असेल तर त्याचे कारण म्हणजेच आपण दोघेही निपुत्रिक आहोत। मी जेव्हाही नगरात जातो तेव्हा लोक मला पाहून तोंड मुरडतात। ते मला निपुत्रिक म्हणतात, तुम्हाला वांझ म्हणतात। आता मी या जगाचे बोलणे ऐकू शकत नाही। मला देवाला विचारायचे आहे की देवा, मी कोणत्या जन्मात अशी कोणती पापे केली आहेत ज्याची किंमत या जन्मी आम्हाला चुकवावी लागत आहे। मूल झाल्याचा आनंद आपल्याला का बघता येत नाही? मित्रांनो, राणीला चांगलं समजलं होतं की राजा रात्रंदिवस उदास का राहतो। त्याचबरोबर राजाच्या या उदासपणामुळे राजाला राजशाही कार्य सुद्धा नीट करता येत नाहीत। राजाची ही चिंता मला दूर करावीच लागेल, असा राणी विचार करू लागली। मी राजाला प्रत्यक्षात नाही परंतु अप्रत्यक्षरित्या नक्कीच आनंदी करू शकते। मी खोटे बोलून राजाला खुश करू शकते। मित्रांनो, काही दिवसांनी राणी राजाला ही खोटी बातमी देते की महाराज, मी गरोदर आहे। आता तुम्ही मुलाची काळजी करू नका।
लवकरच एक लहान मूल आमच्या वाड्यात खेळणार आहे. लवकरच एक लहान मूल तुमच्या मांडीवर खेळणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला किंवा मला कोणीही वांस म्हणणार नाही. लवकरच आपल्याला आपल्या राज्याचा वारस मिळेल. मित्रांनो, राणीचे हे विधान जीव ओवाळून टाकण्यासारखे होते. राणीचे हे बोलणे ऐकून राजा आनंदाने प्रफुल्लित झाला आणि म्हणाला, राणी काय बोलताय? खोटं बोलताय का तुम्ही? राणी म्हणाली, नाही महाराज, हे खरं आहे. मी तुमच्याशी खोटं का बोलेन? माझ्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, राजाने राणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तो खूप आनंदी झाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. तो आनंदात दरबारात गेला आणि दरबारात त्याने राणी गरोदर असल्याची बातमी सर्वांना सांगितली. राणी गरोदर आहे आणि लवकरच या राज्याचा उत्तराधिकारी येणार आहे. ही बातमी राजाच्या संपूर्ण नगरात पसरली. संपूर्ण प्रजा सुद्धा खूप आनंदात होती. मित्रांनो, पुढे काय होते? हळूहळू वेळ पुढे निघून जातो, परंतु इकडे राणीची काळजी सतत वाढत जाते, कारण ती राजासोबत खोटे बोलली होती. त्यामुळे पोट वाढला आहे असं दाखवण्यासाठी ती पोटाभोवती कपडे बांधायची. 9 महिने पूर्ण झाले. राणी आणखीनच घाबरायला लागली की आता काय होणार. राजाची चिंता दूर करण्यासाठी मी राजाशी खोटे बोलले होते, परंतु आता मी राजाला मूल कसे दाखवणार? आज जर मी राजाला सत्य सांगितले तर राजाला माझे खोटे सहन होणार नाही. राजा स्वतःचे नुकसान देखील करू शकतो. राणी अस्वस्थ होत होती. आता मी काय करू असा विचार करत राणी खूप दुःखी झाली आणि देवाची प्रार्थना करत होती. हे परमेश्वरा, माझे आणि माझ्या राजाचे रक्षण करा. आम्हाला असा मार्ग सांगा की ज्याने आमची इज्जत वाचेल आणि राजाला त्रासही होणार नाही, कारण तुम्हाला माहित आहे देवा, मी राजाची चिंता दूर करण्यासाठीच हे सर्व खोटे बोलले. मित्रांनो, राणीची एक अतिशय जवळची दासी होती. राणीच्या पोटात मूल नाही हे दासीला आधीच माहित होते. राणी दासीला हात जोडून म्हणाली, प्रिय दासी, जर तू मला साथ दिलीस तर मी राजाचे सुख टिकवून ठेवू शकेन. माझा एक गुपित आहे जे मी तुला सांगणार आहे, परंतु तुला ते गुपितच ठेवायचं आहे. मित्रांनो, दासी म्हणते, राणी साहेबा, तुम्ही मला जे सांगाल ते करण्यास मी तयार आहे. तुमचे हे रहस्य सदैव गुपित राहील. माझा जीव गेला तरी ते कोणाला कळणार नाही. राणीने दासीला त्यांच्या कुळब्राह्मणाला बोलावण्यास सांगितले. ब्राह्मणाला त्यांनी सर्व काही पटवून सांगितले की कशा प्रकारे राजासोबत खोटं बोलायचं आहे. त्यानंतर राणीने राजाला खोटी बातमी पाठवली. दासीने जाऊन राजाला बातमी दिली, अभिनंदन महाराज, राणीने एका अतिशय सुंदर मुलाला जन्म दिला आहे. मित्रांनो, पण मुलगा जन्माला आलाच नव्हता. हे सर्व राणी खोटे बोलत होती. जेव्हा राजाने ऐकले तेव्हा मुलाला पाहण्यासाठी राजा ताबडतोब राणीच्या महालाकडे धावला. तेवढ्यातच दासी म्हणाली, राजासाहेब थांबा, तुम्ही तुमच्या मुलाचे तोंड पाहू शकत नाही. जर तुम्ही त्याचे तोंड पाहिले तर राजकुमाराचा मृत्यू होऊ शकतो. महाराज, जेव्हा मुलगा मोठा होईल आणि मुलगा लग्नास पात्र होईल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला पाहू शकाल. राजाने या बाबतीत कुलब्राह्मणाला विचारले. तेव्हा ब्राह्मण सुद्धा राजाला म्हणाला, हो महाराज, तुम्ही राजकुमाराचे तोंड आता पाहू शकत नाही. जर तुम्ही असे केले तर राजकुमाराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही राजकुमार विवाहयोग्य होईपर्यंत धीर धरा. मित्रांनो, कुलब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजाला प्रथम खूप वाईट वाटले. मग त्याने विचार केला, काही फरक पडत नाही. घरात एक मूल आहे आणि तो माझा आहे. फक्त त्याचे तोंड पाहण्यासाठी मला काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. मी आता एका पुत्राचा वडील बनलो आहे. त्यामुळे लोक आता मला टोमणे मारणार नाहीत. मला कोणी वांस म्हणणार नाही. जेव्हा मुलगा मोठा होईल आणि त्याचे लग्न करू तेव्हा मी त्याला पाहू शकेन. यानंतर राजा आनंदाने राज दरबाराकडे येतो आणि दरबारात पोहोचल्यानंतर तो गरिबांना भरपूर दान देतो. दुसरीकडे राजवाड्यात बसून राणी खूप रडत असते.
ती विचार करत असते की मी राजाला खोटे सुख देऊन चांगले केले नाही. मुलाच्या लग्नापर्यंत मी राजासोबत खोटं बोलेन, पण त्यानंतर काय होईल हा सगळा विचार करून राणीचे मन धडधडत होते. दासी म्हणाली, राणी काळजी करू नका, अजून त्या गोष्टीला खूप वेळ आहे. देव नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. मित्रांनो, अशा प्रकारे दासीने राणीला समजावले. वेळ हळूहळू पुढे पुढे चालला होता. बोलता बोलता 20 वर्षे निघून गेली. राजाला वाटतं माझा मुलगा आता 20 वर्षांचा झाला आहे, त्यामुळे त्याची वय विवाह करण्यायोग्य झाले आहे. राजाने लगेचच लग्न जमवणाऱ्या व्यक्तीला बोलावले आणि सांगितले, आमचा मुलगा आता 20 वर्षांचा झाला आहे, त्यामुळे आम्ही त्याचा विवाह करू इच्छितो. तुम्ही आमच्या मुलासाठी एक सुसंस्कारी, सुशील, सुंदर मुलगी शोधा. लग्न जमवणाऱ्या व्यक्तीने लगेचच शेजारील राज्यांच्या राजांना या बाबतीत सांगितले. बातमी मिळताच अनेक राजे महाराजे लग्नाबद्दल बोलणी करायला येऊ लागले. राजपुत्राच्या लग्नाचा प्रस्ताव द्यायला बरेच लोक आले. तेव्हा राजा ताबडतोब राणीच्या खोलीत पोहोचला आणि म्हणाला, प्रिये, आपल्या मुलाचे वय आता 20 वर्ष झाले आहे आणि हे वय विवाह योग्य आहे. आम्ही आजूबाजूच्या राज्यातील राजांना सांगितले होते की आम्ही आमच्या राजकुमाराचे लग्न करू इच्छितो, तर आता तुम्ही राजकुमाराला आमच्या सोबत पाठवा. जे राजे महाराजे आपल्या इथे आले आहेत त्यांना राजकुमाराला पाहायचे आहे. आता मित्रांनो, राणी मोठ्या प्रश्नात सापडली. राणीला मुलगा झालाच नाही, तर ती राजकुमाराला राजासोबत पाठवेल तरी कसे? काय करावे? राणीला काही सुचेना. राणीने पुन्हा खोटं सांगितलं. महाराज, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लोक लग्नाचा प्रस्ताव ठेवायला येतील तेव्हा त्यांना मुलगा दाखवावा लागेल, पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. राणी म्हणाली, महाराज, मला माफ करा. आपल्या कुलब्रह्मणानेच मला सांगितले आहे की आपण मुलाला इथे दाखवले तर फार मोठा अनर्थ होईल. आपला मुलगा मरू सुद्धा शकतो. महाराज, जमलेल्या राजांना तुम्ही सांगा की ज्याला लग्न करायचे आहे त्याने या अटीवर करावे की मुलगा जेव्हा नवरदेव बनून लग्न मंडपात जाईल तेव्हाच त्याला बघता येईल. जो आपल्या मुलाला न पाहताच लग्नासाठी तयार होईल त्याच्या सोबतच आपण सोयरीक जुळू, असे राणीने राजाला सांगितले. राणीचे म्हणणे ऐकून राजा परत गेला. दरबारात जाऊन राजा म्हणतो, भावांनो, मला माफ करा. जर तुम्हाला मुलगा न बघताच तुमच्या मुलीचा विवाह राजकुमारासोबत करायचा असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत. कारण आमच्या कुलब्रह्मणाने असे सांगितले आहे की मुलगा आता दाखवला तर मोठे अपशकुन घडू शकते, मुलाला काहीही होऊ शकते. म्हणूनच मुलगा इथे दाखवला जाणार नाही. मुलगा थेट लग्न मंडपात दाखवला जाईल. जर तुम्हाला माझी ही अट मान्य असेल तर मी माझ्या राजकुमाराचे लग्न तुमच्या मुलीसोबत करण्यासाठी तयार आहे. जर ही अट तुम्हाला मान्य नसेल तर माझा नाईलाज आहे. मित्रांनो, राजाने जेव्हा ही गोष्ट सर्वांना सांगितली तेव्हा हे ऐकून ते सर्वजण तिथून परतले. परंतु त्या राज्यांमध्ये एक राजा होता ज्याला ही अट मान्य होती. तो राजा म्हणाला, काही हरकत नाही, तसेही मुलगा मी लग्न मंडपात पाहीनच, त्यामुळे मला यामागे काहीच हरकत नाही. मी माझ्या मुलीचे लग्न राजकुमारासोबत लावून द्यायला तयार आहे. मित्रांनो, तेच होते. तिथे जो राजा होता तो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारासोबत नाते निश्चित करून त्याच्या घरी जातो. घरी गेल्यावर राजा लग्नाची तयारी करू लागतो. दुसरीकडे राजा जातो आणि राणीला संपूर्ण हकीकत सांगतो. एका राजाने आपल्या मुलीचे नाते आपल्या राजकुमारासोबत निश्चित केले आहे. आपल्या मुलाचे लग्न ठरले आहे आणि लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. आता मी आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात करू. मित्रांनो, राजाचे म्हणणे ऐकून राणीने काहीच उत्तर दिले नाही आणि म्हणाली, ठीक आहे, आम्ही तयार आहोत. तुम्ही लग्नाची तयारी करा आणि आपल्या मुलाचे लग्न थाटामाटात करा. राणीसोबत काही वेळ घालवल्यानंतर राजा त्याच्या दरबारात येतो.
इकडे राणीला खूप वाईट वाटत असते. राणी तिच्या दासीला बोलावते आणि खूप रडून म्हणते, ताई, आता माझ्या मुलाचे लग्न देखील पक्के झाले आहे. लग्नाची तारीख देखील निश्चित झाली आहे. आता मला सांगा, मी काय करू? मी हे कसे लपू? हे दासी, मी माझ्या पतीसोबत खोटे बोलून खूप मोठी चूक केली आहे. मी त्यावेळेला माझ्या नवऱ्याच्या आनंदासाठीच तसे बोलले होते, परंतु आता मी माझ्याच खोट्यामध्ये पूर्णपणे अडकले आहे. पुढे काय करायचे हे मला काहीच सुचत नाही. मित्रांनो, दासी त्या राणीला धीर देते आणि म्हणते, राणी, काळजी करू नका. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. देव नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल. मित्रांनो, हळूहळू दिवस पुढे सरकले आणि तो दिवस सुद्धा उजाडला ज्या दिवशी राजकुमाराचे लग्न होणार होते. राजा राणीला म्हणाला, हे राणी साहेबा, तुम्ही राजकुमाराला सजवण्याकडे लक्ष द्या. मी बाकीची वरातीची तयारी करतो. असं म्हणून राजा लग्नाची तयारी करण्यासाठी निघून गेला. इकडे राणी दासीच्या शेजारी बसली होती आणि खूप दुःखी होती. ती रडत रडत म्हणते, ताई, मी आता काय करू? तेव्हा दासी काहीच म्हणत नाही. बराच वेळ दासी शांत आहे हे पाहून राणीचे टेन्शन आणखीनच वाढू लागले. परंतु अचानकच राणीच्या डोक्यामध्ये एक कल्पना सुचते. राणी म्हणाली, दासी, माझ्या मनात एक कल्पना येते. आता जे काही होईल ते होईल, पण हे गुपित आपल्याला लपवावे लागेल. तू एक काम कर, पिठाचा एक वर तयार कर आणि त्याला सजवून पालखीत व्यवस्थित बसव. सर्वांना सांगा, ही पालखी वाटेत उघडू नये आणि कोणी पाहू नये. पालखी थेट लग्न मंडपातच उघडली जाईल. मित्रांनो, असेच केले जाते. दासीने पिठाचा एक गोळा बनवला आणि त्याला वरासारखे सजवले व त्याला त्याच पालखीत बसवले. पालखी चारही बाजूंनी बंद होती आणि त्यात पिठाच्या गोळ्याचा राजकुमार बसवला होता. महाराज मोठ्या थाटामाटात वरात घेऊन पुढे निघतात. राणीने महाराजांना सांगितले, वाटेमध्ये पालखी उघडून पाहू नये. तुम्ही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या, कारण जर कोणी वाटेमध्ये पालखी उघडून पाहिली तर ही गोष्ट आपल्या मुलाच्या जीवावर बेतू शकते. आपल्या कुलब्राह्मणांनी जे काही सांगितले आहे त्या गोष्टीचे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पालन करायचे आहे. राजा म्हणतो, ठीक आहे राणी साहेबा, तुम्ही काळजी करू नका. पालखी कोणीही उघडून पाहणार नाही. पालखी फक्त लग्न मंडपात उघडली जाईल. या गोष्टीची मी पुरेपूर काळजी घेईन. 4 शिपाई पालखी उचलतात आणि लग्नाची वरात पुढे जाऊ लागते. लग्नाची वरात जंगलाच्या मार्गाने जाणार होती आणि बराच वेळ चालून आल्यामुळे वरातीतील सर्व लोक खूपच थकले होते. म्हणून त्यांनी विचार केला की झाडाजवळ थोडा वेळ आराम करूया. राजाने वरातींना पालखी खाली ठेवण्याचा आदेश दिला आणि थोडा आराम केल्यानंतर इथून आपण पुढच्या मार्गाला जाऊ असे राजाने सर्वांना सांगितले. राजाच्या आदेशानुसार शिपायांनी पालखी एका झाडाजवळ ठेवली. शिपायांनी नवऱ्याची पालखी एका झाडाखाली ठेवली आणि दुसऱ्या झाडाखाली बसून ते आराम करत होते. इथे काय होते मित्रांनो, त्याच झाडाखाली एका इच्छाधारी नागाचे बीळ होते. इच्छाधारी नागाची जी पत्नी होती तिने जेव्हा पालखी पाहिली तेव्हा ती नवऱ्याला म्हणाली, अहो, ही कसली वरात आहे. पहा, या पालखीत पिठापासून बनवलेला गोळा वराच्या स्वरूपात सजवून ठेवलेला आहे. मित्रांनो, हे ऐकून नाग पत्नीला म्हणाला, माझ्या प्रिये, तू हे काय म्हणत आहेस? ही एक लग्नाची वरात चालली आहे, परंतु त्या वरातीत नवरदेवच नाही. त्याच्या जागी पिठाचा गोळा ठेवलेला आहे. हे कसं शक्य आहे? तेव्हा नागाची पत्नी म्हणते, जर तुम्हाला माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन पहा की त्या पालखीत नवरदेव आहे की फक्त पिठाचा गोळा आहे. नागिनीचे असं म्हणणं ऐकल्यानंतर नाग ताबडतोब त्या पालखीजवळ जातो. तेव्हा त्या पालखीमधील दृश्य पाहून त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो, कारण त्या पालखीमध्ये नवरदेव नसून नवरदेवाच्या स्वरूपात सजवलेला एक पिठाचा गोळा असतो. पालखी एका झाडाखाली ठेवलेली असते आणि बाकीचे लोक दुसऱ्या झाडाखाली आराम करत असतात.
नाग हा सर्व प्रकार पाहून ताबडतोब त्याच्या बिळामध्ये परत येतो. नाग त्याची पत्नी नागिनीला म्हणतो, नागिन, मला तुला काही सांगायचे आहे. नागिन म्हणाली, हो माझ्या प्रिय स्वामी, मला सांगा, तुम्हाला काय म्हणायचे आहे. तेव्हा नाग म्हणाला, तू जर परवानगी दिलीस तर राजाच्या लग्न मंडपाचे सौंदर्य मी वाढवतो. नागिन म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचे आहे, मला काही समजले नाही. तेव्हा नाग म्हणाला, हे प्रिये, मला सांगायचे आहे की जर तुझी इच्छा असेल तर मी एका मनुष्याचे रूप धारण करेन आणि पिठाच्या गोळ्याऐवजी त्या पालखीत जाऊन बसेन, ज्यामुळे लग्न मंडपामध्ये राजाचे हसू होणार नाही. आता तुम्हीच सांगा, नवरदेवाशिवाय जर वरात लग्न मंडपामध्ये पोहोचली आणि तिथे जाऊन पालखी उघडण्यात आली तर त्या पालखीमध्ये नवरदेव दिसणारच नाही. नवरदेवाच्या जागी पिठाचा गोळा दिसेल आणि हा सर्व प्रकार पाहून राजाला स्वतःचीच लाज वाटेल. राजाला कोणाला तोंड दाखवता येणार नाही. जर तू परवानगी दिलीस तर मी या राजाचा पुत्र होऊन त्याच्या लग्न मंडपाचे सौंदर्य वाढवीन. नागिन म्हणाली, स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मला भीतीही वाटते, कारण जेव्हा तुम्ही वराच्या वेशात राजाच्या मुलीशी लग्न कराल तेव्हा तुम्ही तिच्या प्रेमात जाळ्यात अडकून आम्हाला विसराल. नाग म्हणाला, प्रिये, तू माझ्यावर विश्वास ठेव, तू माझी पत्नी आहेस आणि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला फक्त या राजाची इज्जत वाचवायची आहे, त्यासाठीच मी तुला असं सांगत आहे. जर मी असे केले नाही तर लग्न मंडपामध्ये काहीही घडू शकते. दोन राजांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळेच मला राजपुत्राचे रूप धारण करावे लागणार आहे. तू काळजी करू नकोस. एकदा लग्न झाले की मी पुन्हा तुझ्याकडे परत येईन. नागिन म्हणाली, स्वामी, जर असे असेल तर तुम्ही जाऊ शकता, मी तुम्हाला अडवणार नाही, परंतु तुम्ही मला विसरू नका. तुम्ही त्या मुलीच्या प्रेमात अडकून मला विसरू नका, कारण तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. नाग म्हणतो, प्रिये, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मला आनंदाने जाण्याची परवानगी दे. मित्रांनो, आता नागिनीने तिच्या नवऱ्याला परवानगी दिली. नाग त्या पालखीत गेला आणि पिठाच्या गोळ्यात विलीन झाल्यानंतर त्याचे रूप बदलले. तो एक अतिशय देखणा राजकुमार अतिशय देखणा वर झाला होता. काही वेळाने लग्नाची मिरवणूक पुढे सरकली. शिपाई पालखी घेऊन थेट दुसऱ्या राज्याच्या ठिकाणी जातात. जेव्हा ते दुसऱ्या राज्याच्या मंडपात पोहोचले तेव्हा त्या राजाने मिरवणुकीचे सुंदर स्वागत केले आणि लग्नातील सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा तो म्हणाला, राजा, तुमचा मुलगा कुठे आहे? राजकुमाराला पालखीतून बाहेर काढा. तुम्ही म्हणाला होता की मुलाचा चेहरा लग्न मंडपातच दाखवला जाईल. आता तुम्ही तुमच्या मुलाला बाहेर काढा, त्याचा चेहरा आम्हाला दाखवा, जेणेकरून लग्नाचे विधी पूर्ण करता येतील. मित्रांनो, पालखी उघडली असता त्यातून एक अतिशय देखणा मुलगा बाहेर येतो. तो मुलगा इतका देखणा होता की राजाचे डोळे विस्फारले. राजाला खूप आनंद झाला. राजा विचार करू लागला, याचा अर्थ राणीला राजकुमाराला दाखवायचं नव्हतं, कारण राजकुमार चंद्रासारखा सुंदर आहे. मुलाला पाहून राजा भारावून जातो. मित्रांनो, जेव्हा मुलीच्या वडिलांनी त्या वराला पाहिले तेव्हा त्यांनाही खूप आनंद होतो. त्यानंतर लग्नाचे विधी सुरू होतात. तो नाग ज्याने राजकुमाराचे रूप धारण केले होते त्याचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडते आणि लग्न झाल्यावर राजकुमार वडिलांना म्हणाला, बाबा, माझी एक इच्छा आहे. माझी पालखी वेगळी आणि माझ्या बायकोची पालखी वेगळी असावी. राजा म्हणाला, बेटा, काहीच हरकत नाही. तुमची जशी इच्छा आहे तसेच केले जाईल. तुझ्यासाठी आणि तुझ्या पत्नीसाठी 2 वेगवेगळ्या पालख्यांची तयारी केली जाईल. मित्रांनो, राजाने आदेश दिला, आमच्या मुलासाठी वेगळी पालखी तयार करा आणि आमच्या सुनबाईसाठी वेगळी पालखी तयार करा. लगेचच 2 पालख्या तयार करण्यात आल्या. अशा प्रकारे सैनिक दोन्ही पालख्या उचलतात आणि पुन्हा माघारी परत येतात. पालखी त्याच मार्गाने येत होती ज्या मार्गाने गेली होती
आणि आता सुद्धा विसाव्यासाठी सर्वजण त्याच झाडाखाली थांबले, ज्या झाडाखाली जाताना थांबले होते। त्यानंतर सर्वजण तिथे आराम करू लागले। इथे काय होते, तो वर जो इच्छाधारी नाग होता तो त्याचे रूप बदलून राजकुमार बनून गेला होता। त्याची पत्नी नागिन अत्यंत आधीरतेने त्याची वाट पाहत होती। ती विचार करत होती, माझ्या पतीने मला वचन दिले आहे आणि तो येणारच आहे। लग्नाची मिरवणूकही आली आहे। राजकुमार म्हणजेच तो इच्छाधारी नाग त्याच्या पत्नीला नागिनीला नागाच्या रूपात भेटायला जातो आणि तिला भेटल्यावर त्याला खूप आनंद होतो। तो म्हणतो, प्रिये, मी या राजाची इज्जत वाचवली आहे। मी त्याच्या लग्न मंडपाची शोभा वाढवली आहे। मी राजकुमाराचे रूप धारण केल्यामुळे दोन्ही राजांमध्ये कोणत्याही प्रकारे वादविवाद झाला नाही। सर्व कार्यक्रम अगदी आनंदाने साजरा झाला आहे आणि आता लग्नाची वरात पुन्हा माघारी चालली आहे। मी 2 पालख्या घ्यायला राजाला सांगितल्या होत्या। एका पालखीमध्ये मी बसून आलो आणि दुसऱ्या पालखीमध्ये राजाची सुनबाई आहे। मित्रांनो, हे ऐकून नागिनीला खूप आनंद झाला। नागिन म्हणाली, ठीक आहे, तुम्ही हे खूप चांगले काम केले आहे, पण आता तुम्ही कुठेही जाणार नाही। आता तुम्ही माझ्या जवळच राहा। नाग म्हणाला, प्रिये, तुला आणखी थोडा धीर धरावा लागेल। नागिन म्हणाली, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? नागाने उत्तर दिले, या राजाची इज्जत तर मी वाचवली आहे, परंतु राजाची जी सुनबाई आहे तिची मी एक प्रकारे फसवणूक केली आहे असं मला वाटत आहे। कारण जेव्हा लग्नाची वरात तिच्या सासरी पोहोचेल तेव्हा तिथे त्यांना राजकुमार कुठेही दिसणार नाही। त्यामुळे तिच्यावर या गोष्टीचा काय परिणाम होईल याबद्दल तू विचार करू शकतेस। मला जे काही म्हणायचं आहे ते मला आता म्हणता येत नाही, परंतु कृपया तू समजून घे। मला काय म्हणायचं आहे तुला कसे सांगू? नागिन म्हणाली, राजाच्या सुनबाईला जे काही वाटेल ते वाटू दे। तुम्ही 2 राजांमध्ये वादविवाद होऊ नयेत यासाठी जे काही केले ते खूप झाले। आता तुम्ही मला सोडून कुठेही जाऊ नका। मी तुमच्याशिवाय अजिबात जिवंत राहू शकत नाही। तेव्हा नाग म्हणाला, प्रिये, हे बघ, काळजी करू नकोस। जरा विचार कर, तिथे गेल्यावर जर या मुलीला तिचा नवरा दिसला नाही तर या मुलीचे काय होईल? ती रडून रडून मरून जाईल। माझी तुम्हाला विनंती आहे की जास्त नाही तर मला 2 दिवस जाण्याची परवानगी द्या। 2 दिवसांनी मी तुझ्याकडे परत येईन। जेव्हा ही मुलगी तिच्या माहेरच्या घरी जाईल, जेव्हा तिचे वडील तिला घरी घेऊन जातील, तेव्हा मी तुझ्याकडे येईन। मला फक्त 2 दिवस परवानगी दे। माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला फसवणार नाही। नवऱ्याचे बोलणे ऐकून नागिन खूप दुःखी होते आणि म्हणते, अहो, आज मला खात्री पटली आहे की तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात। मला फसवून तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला मला विसरायचं आहे, मला दुःखात एकटीला सोडून तुम्हाला जायचं आहे आणि म्हणूनच तुम्ही सारखं माझ्यासमोर हट करत आहात। मित्रांनो, नागाने तिच्या पत्नीला खूप विनंती केली। नाग तिला पुन्हा पुन्हा पटवून देऊ लागला आणि म्हणाला, मी तुला वचन देतो की मी तुझ्याकडे नक्की येईन। मला तिच्याशी काही देणं घेणं नाही, मला फक्त 2 दिवस तिच्या सोबत राहू दे। मित्रांनो, अशा प्रकारे नागाने त्याच्या पत्नीला नागिनीला पटवून दिले आणि नागिनीची परवानगी घेऊन तो वर बनतो आणि नंतर त्या पालखीत जाऊन बसतो। मित्रांनो, दुसरीकडे राणी मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना करते, हे परमेश्वरा, माझे रक्षण करा, माझी इज्जत वाचवा। मी माझ्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी खोटं बोलले, पण प्रकरण इथपर्यंत पोहोचेल याची मी कल्पनाच केली नव्हती। आता मी काय करू? देवा, माझी इज्जत वाचवा। मित्रांनो, अशा प्रकारे राणीने रात्र मंदिरात रडत घालवली। सकाळ झाली, दिवस उगवला, पण राणी त्या मंदिरात एकटीच बसून रडत होती। मित्रांनो, राणी कुठे आहे हे कोणालाच माहित नव्हते। राणी कुठे आहे हे फक्त तिच्या दासीलाच माहित होते। इकडे राजा सुनबाई सोबत आणि मुलासोबत लग्नाची वरात घेऊन घरी पोहोचतो आणि जेव्हा दासीने आणि दरबारातील सर्व लोकांनी राजकुमाराला पाहिले तेव्हा ते सर्वजण आश्चर्यचकित झाले।
सर्वांना आता या गोष्टीचे कारण कळले होते की राणीने इतके वर्ष राजकुमाराला कोणालाही का दाखवले नाही, कारण राजकुमार खरंच दिसायला खूप देखणा होता। जेव्हा त्या दासीने पाहिले की राजाचा मुलगाही आला आहे तेव्हा दासीचे डोळे विस्फारले। तिला आश्चर्य वाटले, कारण फक्त त्या दासीलाच माहित होते की राणीला मुलगा झालाच नव्हता। राणी राजासोबत खोटं बोलली होती, परंतु आता राजकुमाराला पाहून दासीला आनंद आणि आश्चर्य समप्रमाणात वाटत होते। दासी धावत मंदिरात गेली। मंदिरात राणी देवाची प्रार्थना करत होती। दासी मंदिरात पोहोचली आणि तिने राणीला सर्व काही सांगितले। दासी म्हणाली, राणी देवाने तुमची विनंती ऐकली आहे। तुमची सून तुमच्या मुलासह आली आहे आणि तुमचा मुलगा खूप खूप देखणा आहे। मित्रांनो, जेव्हा राणीने दासीकडून हे ऐकले तेव्हा तिला दासीच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता। दासीने पुन्हा राणीला सांगितले की ती खरं बोलत आहे। दासीचे हे बोलणे ऐकून राणी देवाचे आभार मानू लागली। तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। देवाचे आभार मानल्यानंतर राणी दासीसह घरी आली आणि सुनेला मोठ्या आदराने घरात घेतले। राणीने तिच्या मुलाला घट्ट मिठी मारली, कारण राणीला माहित होते की हा देवाचा प्रसाद आहे। मित्रांनो, राजाच्या आनंदालाही सीमा नव्हती। राजाच्या घरात आनंदाचे वातावरण होते। आता जो साप वर म्हणून आला होता, जो त्या मुलीचा नवरा म्हणून आला होता, तो हळूहळू त्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकू लागतो। हळूहळू त्या मुलीच्या प्रेमात पडून तो आपल्या नागिनीला विसरायला लागतो। 2 दिवसात परत येईल असे सांगून तो आला होता, परंतु महिना उलटला तरी तो त्याच्या पत्नीकडे परतला नाही। तो त्या मुलीच्या प्रेमाच्या जाळ्यात इतका अडकला की त्याने त्याच्या पत्नीला पूर्णपणे विसरला। 2 दिवसात परत येईल असे त्या नागाने त्याच्या पत्नीला सांगितले होते, परंतु आता 2 महिने उलटून गेले होते तरी सुद्धा तो नागिनीजवळ परत गेला नव्हता। जेव्हा 2 महिने उलटून जातात आणि तरीही नाग त्याच्या पत्नीकडे परत येत नाही, तेव्हा नागिनीला खूपच चिंता वाटू लागते। नागिनीला आता खूपच वाईट वाटत असते। ती विचार करते, माझा पती मला विसरला आहे आणि आता मी त्याला जिवंत सोडणार नाही। त्याने माझी जी फसवणूक केली आहे त्या फसवणुकीचा बदला मी नक्कीच घेणार। मित्रांनो, नागाला माहित होते की नागिन मला शोधत इथे नक्की येणार, म्हणून त्याने वडिलांना राजवाड्याभोवती खोल खड्डा खणायला सांगितला आणि त्याने तो खड्डा पाण्याने भरून ठेवला। राजाने मुलाला विचारले, तू हे असे का करत आहेस? राजकुमार म्हणाला, बाबा, मी हे सर्व आपल्या राजवाड्याच्या सुरक्षेसाठी करत आहे। आता राजवाड्याभोवती खोल खड्डा खणण्यात आला आणि तो पूर्ण खड्डा पाण्याने भरण्यात आला। इच्छाधारी नागाला वाटले की आता त्याची पत्नी नागिन राजवाड्यामध्ये येऊ शकत नाही। त्या नागाचे म्हणजेच त्या राजकुमाराचे त्याच्या पत्नीवर इतके प्रेम चढले होते की त्याला तिला सोडून जायची इच्छाच नव्हती। त्याला वाटले की मला इतकी सुंदर बायको मिळाली आहे, आता मी माझे संपूर्ण आयुष्य तिच्या सोबत घालवीन, कारण राजा आणि राणी म्हणजेच राजकुमाराचे आई वडीलही माझ्यावर खूप प्रेम करतात। जर मी निघून गेलो तर हे लोक कसे जगतील आणि ही बिचारी मुलगी कशी जगेल? म्हणून त्या इच्छाधारी नागाने त्याची पत्नी नागिनी हिचा काहीही विचार केला नाही आणि तो राजकुमाराच्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला। त्याने राजवाड्याभोवती खोल खड्डा खणला होता आणि तो खड्डा पाण्याने भरला होता। यामुळे तो निश्चिंत झाला होता। त्याला वाटले होते की आता त्याची पत्नी नागिन त्याच्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही, परंतु दुसरीकडे नागिनीला तिचा बदला घ्यायचा होता। ती तिच्या पतीला शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकत असते आणि भटकता भटकता ती राजवाड्यापर्यंत पोहोचते, परंतु राजवाड्यापर्यंत पोहोचल्यावर ती पाहते की राजवाड्याभोवती खोल खड्डा खणला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी भरलेले आहे। हा सर्व प्रकार पाहून तिला कळते की हा सर्व सापळा नागाने म्हणजेच माझ्या नवऱ्याने रचलेला आहे। हा सर्व प्रकार पाहून नागिनीला आणखीन जास्त राग येतो आणि तिची सुडाची भावना आणखी मोठ्या प्रमाणात वाढते। आता नागिनीला त्या राजवाड्यामध्ये
प्रवेश करायचा होता, परंतु तिला मार्ग कुठूनही सापडत नव्हता. ती संपूर्ण राजवाड्याला फेरी मारते, परंतु तिला मार्ग कुठेही सापडत नव्हता. अखेर तिला एक छोटासा मार्ग सापडतो, ज्या मार्गाने ती राजवाड्यामध्ये प्रवेश करते. आत गेल्यावर नागिनीने पाहिले की तिचा नवरा त्या मुलीसोबत बेडवर आरामात झोपला होता. जेव्हा नागिनीने तिथे पोहोचून तिच्या नवऱ्याला त्या मुलीजवळ झोपलेलं पाहिलं, तेव्हा तिच्या रागाला पारावार उरला नाही. रागाच्या भरात ती विचार करू लागली की मी या दोघांना दंश करून मारून टाकावे. परंतु पुढच्या क्षणी नागिनीच्या मनामध्ये विचार येतो की जर मी माझ्या नवऱ्याला दंश करून मारलं तर मग या मुलीचं काय होणार. माझ्या नवऱ्याशिवाय ही मुलगी सुद्धा मरून जाईल, आणि जर मी या मुलीला दंश केला तर माझा नवरा या मुलीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आंधळा झालेला आहे. त्यामुळे जर मी या मुलीला मारलं तर तो सुद्धा आत्महत्या करेल. म्हणूनच कोणीतरी असं म्हणलं आहे की या 3 गोष्टी तुमचा कितीही जवळचा माणूस असू द्या, त्याला कधीही देऊ नका. पहिली गोष्ट, स्त्रीने तिचा नवरा कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये. त्याचबरोबर एका पुरुषाने त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाला देऊ नये, अन्यथा ते तुम्हाला परत मिळणार नाहीत. आणि जरी ते परत मिळाले तरी ते पूर्वीसारखे कधीच राहणार नाहीत. दुसरी गोष्ट, कमावलेला पैसा दुसऱ्यांच्या हातात देऊ नये. दुसऱ्याच्या हातात गेलेले पैसे परत मिळवण्यात मोठी अडचण होते. आपण कोणाला दिलेले पैसे योग्य वेळी कधीच परत मिळत नाहीत. त्यामुळे कोणालाही पैसे देताना विचार नक्कीच करायला हवा. तिसरी गोष्ट, न वाचलेल्या पुस्तकाचे ज्ञान योग्य वेळी कधीच उपयोगी पडत नाही. या 3 गोष्टी माणसाने दुसऱ्यांकडे कधीही देऊ नयेत. नागिन विचार करू लागली की माझ्याकडे आता काहीच उरले नाही. मी जाणून बुजून माझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. मी माझा नवरा स्वतःच्या हातांनीच दुसरीला दिला आहे. या सर्व गोष्टींमध्ये चूक फक्त माझीच आहे. मी त्याच वेळी माझ्या नवऱ्याला थांबवायला हवे होते. जर मी आता माझ्या नवऱ्याला दंश करून मारले तर ही मुलगी विधवा होईल, आणि मला असं बिलकुल नको आहे. हा विचार केल्यावर नागिन तिच्या नवऱ्याला आणि त्या मुलीला चावण्याचा विचार बदलते. त्यानंतर ती विचार करते की मी या दोघांना मारणार नाही, परंतु स्वतःचे प्राण नक्कीच संपवणार आहे. त्यानंतर ती नागिन त्याच नागाच्या पलंगाजवळ तिचं डोकं आपटते आणि तिचे प्राण त्यागते. सकाळ होते तेव्हा राजकुमाराची बायको लवकर उठून तिच्या कामासाठी निघून जाते. तिचे मेलेल्या त्या नागिनीकडे लक्ष जात नाही, परंतु जेव्हा तो नाग उठतो तेव्हा तो पाहतो की पलंगाखाली नागिन मृत अवस्थेत पडलेली आहे. तिला पाहून नागाला खूपच पश्चाताप होतो, खूप दुःख वाटतं. तो म्हणतो, या सर्व गोष्टींमध्ये माझी चूक आहे. मीच या मुलीच्या प्रेमामध्ये आंधळा झालो आणि तुला विसरून गेलो. खरं प्रेम तर तुझं होतं. तू आम्हा दोघांनाही दंश करून मारू शकली असतीस, परंतु तू तसं केलं नाहीस. तू स्वतः प्राण त्यागलेस. मी माझ्या प्रेमाखातर संपूर्ण राजवाड्याभोवती खोल खड्डा खणला आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवलं, जेणेकरून तू माझ्यापर्यंत पोहोचू नयेस. पण तरीही तू माझ्या प्रेमाखातर इथपर्यंत पोहोचलीस. आणि जेव्हा सर्व प्रकार तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलास तरी सुद्धा तू आम्हा दोघांना काहीच केलं नाहीस. खरंच तुझं माझ्यावर खूप प्रेम होतं. मी खूप मोठी चूक केली आहे. असं म्हणून तो इच्छाधारी नाग रडू लागतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.